नमस्कार, स्वागत आहे देवताज कॉर्नर मध्ये। अक्षय तृतीया 30 एप्रिल 2025 रोजी साजरी केली जाणार आहे। वार बुधवार रोजी अक्षय तृतीया येत आहे आणि ही अक्षय तृतीयाचे अनन्यसाधारण महत्व असे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे। स्कंद पुराण, भविष्य पुराण, मत्स्य पुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण आणि पद्म पुराणामध्ये अक्षय तृतीयाचे वर्णन आढळून येते। त्यामुळे अक्षय तृतीयाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे। अक्षय तृतीया हा केवळ सण नाही, तर तो शुभतेचा, समृद्धीचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकतेने जो काही शुभ कार्य करतो त्याला आयुष्यात नक्कीच यश, सुख आणि शांती प्राप्त होत असते। अक्षय तृतीयाला दान चे विशेष असे महत्व सांगितले गेले आहे। दान हे वेगवेगळ्या प्रकारचे आहे, जसे की जलदान, वस्त्रदान, अन्नदान, छत्रदान, चंदन व तुपाचे दान, धनदान म्हणजेच गाय पूजन, गोदान, शय्यादान, फलदान, चांदीचे दान, विद्यादान हे अनेक प्रकारचे दान अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण करू शकतो आणि त्याचे महत्वही आपल्या धर्मामध्ये आणि शास्त्रामध्ये आढळून येते। त्यामुळे ह्या दिवशी सर्वात महत्त्वाचे जे दान आहे म्हणजेच अन्नदान आणि जलदान, आणि त्यामुळे अन्नदान आणि जलदान हे दोन दान आपल्याला ह्या दिवशी नक्कीच करायचे आहे। कारण की बघा, ह्या दिवसामध्ये गरमी अत्यंत आपल्या चरम सीमेवर असते आणि भुकेलेल्या, तहानलेल्या लोकांना जलदान केल्याने आणि अन्नदान केल्याने त्याचे जे पुण्य फळ मिळते ते अक्षय असे राहणारे आहेत। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे दान हे दोन दान आहेत आणि शक्य असल्यास तुम्ही हे दान कोणत्याही प्रकारामध्ये करू शकतात। तुम्ही घडा दान करू शकतात, नाहीतर पानपोही लावू शकतात। अन्नदान तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही गरजू लोकांना करू शकतात। परंतु दान करण्याचे पण एक प्रकार आहे की तुम्ही दान हे फक्त गरजू लोकांनाच करा, कारण खरी गरज ही त्यांना असते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळून आपलं ते सुख अक्षय असे राहत असते। आता ह्या दिवशी अनेक मंत्र जप केले जातात, लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय केले जातात, भगवान विष्णू आणि लक्ष्मींची ही पूजा केली जाते। तर आपण आता एक महत्त्वाचे जे दान आहे ते बघणार आहोत। म्हणजे बघा, गोदानही हे एक महत्त्वाचे दान आहे, परंतु सर्वांनाच काही गोदान करणे शक्य नाही। त्यामुळे आपल्याला साधा एक उपाय करायचा आहे, तो म्हणजेच तुम्हाला आपल्या घराजवळ कोणतीही गाय असेल तिथे जाऊन गाईला फक्त गूळ आणि पोळी खाऊ घालायची आहे। शक्य असल्यास तुम्ही पुरणपोळी ह्या दिवशी करत असाल तर तीही गाईला खाऊ घातली तरीही तुम्हाला ह्यापासून जे लग्नाला इच्छुक म्हणजेच नवरी असेल, म्हणजे मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांना इच्छित वर त्यामुळे प्राप्त होतो आणि सर्व पापांचा नाश होतो। कारण गाईला आपण कामधेनू म्हणतो, म्हणजेच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारे। त्यामुळे गाईचे हे जे महत्व आहे ते करायचेच आहे। कारण गोदान जरी शक्य नसेल तरी तुम्ही गाईला एक साधी गूळ आणि पोळी खाऊ घातल्याने तुम्हाला तुमच्या जो इच्छित वर आहे मनामध्ये तो नक्कीच तुम्हाला मनासारखा वर मिळणार आहे आणि सर्व पापे तुमचे नष्ट होणार आहे। साधा उपाय आहे आणि गाय मिळणे काही अवघड नाहीये, त्यामुळे हा उपाय तुम्ही अवश्य करायचा आहे। तसेच तुम्हाला आपल्या इच्छित वरासाठी आणखी एक उपाय करायचा आहे, तो म्हणजेच पार्वती पंचक स्तोत्र ह्या दिवशी म्हणायचं आहे। म्हणजे लग्नामध्ये काही अडचणी येत असेल तर तुम्हाला त्या पंचक स्तोत्रामुळे तो दूर होणार आहे। कारण पार्वती मातेने तसे वरदानच दिलेले आहे की जो कोणी माझ्या पार्वती पंचक स्तोत्राचे वाचन करेल, पठन करेल, त्याचे लग्नातले ज्याही काही अडचणी असेल त्या सरळ दूर होऊन त्यांना इच्छित वर मिळेल आणि लग्नाच्या समस्या सर्व दूर होतील। त्यामुळे तुम्ही हे दोन उपाय ह्या दिवशी नक्कीच करायचे आहे। आता अक्षय तृतीयाला एक छोटीशी कथाही आहे, ती म्हणजेच श्रीकृष्णांची आणि सुदामाची। आता ह्या दिवशीच सुदामाने आपल्या मित्र कृष्णांची भेट घेतली होती आणि कृष्णाने त्याला अत्यंत श्रीमंत असे केले होते। त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण धनप्राप्तीसाठीही अनेक उपाय केले जातात आणि ते करायला पाहिजे, कारण की धनप्राप्ती ही ह्या दिवशी होत असते। कारण लक्ष्मी आणि श्री विष्णूंची पूजा आपण ह्या दिवशी केली तर आपल्याला धनप्राप्ती नक्कीच होत असते। त्यामुळे अक्षय तृतीयाला अनन्यसाधारण असे महत्व आहे आणि एक श्रीमंतीचा दिवसही म्हणून तुम्ही अक्षय तृतीयाला ओळखू शकतात। गंगा स्नान, अनेक पुण्य कामे ह्या दिवशी केली जातात
आणि पुण्यकर्म तुम्ही ह्या दिवशी केलीही पाहिजेच. कारण की जर आपण वाईट कामे केली तर त्यामध्येही अक्षय अशी वाढ होत असते. त्यामुळे कोणतेही असे वाईट आपल्याला काम करायचे नाही आहे. आणि दानही आपल्याला हे मनापासून करायचे आहे. आणि दान स्वतःच्या श्रमातून केलेले आणि स्वतः कमवलेले पाहिजे. आणि दान करतानाही अभिमान किंवा अहंकार नसावा. दानकर्त्यांचा भाव हा शुद्ध आणि निर्मळ असावा. असा कोणाला देखावा करण्यासाठी अजिबात आपल्याला दान करायचे नाही आहे. बघा, खूप जण एक गुप्त दानही करतात आणि ते सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते. कारण की कोणालाही न सांगता केलेले दान हे सर्वश्रेष्ठच दान असते. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही प्रामाणिक आणि गरजू व्यक्तींची निवड करूनच दान करा. ज्याला आवश्यकता नसेल, म्हणजे जे काही व्यसनी वगैरे असेल, त्याला अजिबात दान करू नका. म्हणजे ज्याला गरज आहे त्यालाच दान करा. कारण दान हे केवळ इतरांच्या मदतीसाठी नसते, तर ते आपल्या जीवनातील अहंकार, लोभ व दुःख दूर करून आत्मिक समाधान आणि पुण्य संचयासाठी केलेले असते. म्हणून दान हे प्रामाणिकपणानेच करायला पाहिजे. आणि ह्या लग्न समस्यांसाठी, पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी आणि संकटापासून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला गाईचा गुळ आणि पोळीचा हा छोटासा उपाय ह्या दिवशी करायचाच आहे. आणि लग्नातील समस्या सोडवण्यासाठी आपल्याला पार्वती पंचक स्तोत्र चे पठण ह्या दिवशी करायचे आहे. त्यामुळे इच्छित वर तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हे दिवशी हे नक्कीच उपाय करा. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.